गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आता आपण रेडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स करणार आहोत आणि रेडॉक्स रिएक्शन्स हे सेकंड मेथड आहे. हाफ रिएक्शन्स मेथड किंवा आयन इलेक्ट्रॉन मेथड या मेथडचा वापर करून आपण रेडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स करणार आहोत. जसं या रिएक्शनच्या नावातच आहे हाफ रिएक्शन मेथड, म्हणजे ही जे रेडॉक्स रिएक्शन्स आहेत ही रेडॉक्स रिएक्शन्स आपण हाफ रिएक्शन्स करून बॅलन्स करणार आहोत. हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन्स आणि हाफ रिडक्शन्स रिएक्शन्स यांच्यामधली पहिली ओळखणार आहोत आपण आणि त्या सेपरेट करून बॅलन्स करत नेणार आहोत. आणि यामध्ये आपण स्टेप वाईज यांचे सोल्युशन्स पाहू. तर पहिली जी स्टेप आहे, स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय करणार आहोत, सेम आहे जे स्टेप फर्स्ट आपण जसं ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये वापरलेलं आहे तशी स्टेप फर्स्ट इथेही करायची आहे. बॅलन्सिंग द अदर ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲटम सोडून दुसरे जे ॲटम असतील ते बॅलन्स करायचे अँड असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम. प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. तर ती पहिली स्टेप आपण फॉलो करू. जसं इथे 2 क्रोमियम आहे, इथे 1 क्रोमियम आहे, त्याच्यामुळे मी इथे 2 देणार अदर ॲटम बॅलन्स करण्यासाठी. एक Fe डाय पॉझिटिव्ह आहे, एक Fe ट्राय पॉझिटिव्ह आहे, हे सुद्धा बॅलन्स आहे. त्यानंतर प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करू आपण. इथे बघा क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर किती राहणार आहे, +6. कसा आला ते माहिती आहे तुम्हाला, -14, 7 2 14, -14 तिकडे गेले +14, +14 -2 म्हणजे 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे +6. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2, Fe डाय पॉझिटिव्हची ऑक्सिडेशन स्टेट +2, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आणि Fe ट्राय पॉझिटिव्हची ऑक्सिडेशन स्टेट +3. अशा प्रकारे आपण त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काय करतो, असाइन करतो. आता स्टेप सेकंड अशी आहे की यांच्यामधली हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन्स आणि हाफ रिडक्शन्स रिएक्शन सेपरेट करायची आपल्याला. बघा मग आता नेमकं कोणाचं ऑक्सिडेशन झालं आहे आणि कोणाचं रिडक्शन झालं आहे ते समजून घेऊ. जसं इथे +6चं कन्व्हर्शन +3 मध्ये झालं आहे, याचा अर्थ गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. याचा अर्थ हे काय झालं आहे, रिडक्शन्स. ही रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स आपण सेपरेट करणार. दुसरं बघा इथे जे दुसरी रिएक्शन दिलेली आहे तर या दुसऱ्या याच्यातली Fe डाय पॉझिटिव्हचं कन्व्हर्शन ट्राय पॉझिटिव्ह मध्ये झालं, Fe डाय पॉझिटिव्हचं कन्व्हर्शन ट्राय पॉझिटिव्ह मध्ये झालं, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. याचा अर्थ इथे काय झालं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स सेपरेट आउट करू आपण. त्या दोन्ही हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहायचे आहे स्टेप सेकंड मध्ये. स्टेप सेकंड मध्ये आपण काय करतो, या दोन्हीही हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहायचे आहे. म्हणून आता मी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स लिहितो. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन सुरुवातीला सेपरेट करून लिहितो. बघा आता ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स कोणाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, Fe डाय पॉझिटिव्ह ॲक्वियस गिव्स राईज टू Fe ट्राय पॉझिटिव्ह ॲक्वियस. अशा पद्धतीनं ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहायचे. दुसरे रिडक्शन हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहायचे. त्यामुळे आपल्याला हाफ रिएक्शन्स मेथड आहे त्यामुळे हाफ रिएक्शन बॅलन्स करत घ्यायचे आहे. तर रिडक्शन्स कोणाचं झालेलं आहे, Cr2O7 डायनिगेटिव्ह ॲक्वियस गिव्स राईज टू टॉईस Cr डाय पॉझिटिव्ह ॲक्वियस. आता नेक्स्ट स्टेप कोणती आहे, स्टेप थर्ड अशी आहे की बॅलन्सिंग द ऑक्सिजन ॲटम्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, बॅलन्सिंग ऑक्सिजन ॲटम. आपण ऑक्सिजन ॲटम काय करणार आहोत, आता बॅलन्स करणार आहोत बाय ॲडिंग द H2O ऑन ऑक्सिजन डिफिशियंट साईड. या हाफ रिएक्शन्स मध्ये ऑक्सिजन ज्या साईडनं डिफिशियंट आहे त्या साईडनं तेवढे H2O ॲड करून त्यांना बॅलन्स करणार आहोत. सुरुवातीची आपण पहिली रिएक्शन्स ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये ऑक्सिजन नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याला बॅलन्स करायचं कामच नाही आहे. Fe डाय पॉझिटिव्ह त्याच्यात ऑक्सिजन ॲड करायचं कामच नाही आहे कारण ऑक्सिजनच नाही आहे. म्हणून Fe ट्राय पॉझिटिव्ह ॲक्वियस हे ॲज इट इज राहील. पण इथे बघा इथे 7 ऑक्सिजन आहे आणि इकडे एकही ऑक्सिजन ॲटम नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला या डिफिशियंट साईडला 7 H2O ॲड करावा लागणार आहे. आणि म्हणून
Cr2O7 डायनिगेटिव्ह ॲक्वियस गिव्स राईज टू काय करणार आहोत आपण Cr2O7 टॉईस Cr डाय पॉझिटिव्ह अशा प्रकारे ट्राय पॉझिटिव्ह आहे टॉईस Cr ट्राय पॉझिटिव्ह आहे ना आणि प्लस किती H2 घेसाल तुम्ही इकडे 7 ऑक्सिजन जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला 7H2O या साईडनं ऍड करावं लागेल ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी. ही झाली तुमची रिडक्शन हाफ रिएक्शन्स मध्ये ऑक्सिजन बॅलन्स झाले. आता ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर आपण काय बॅलन्स करत असतो स्टेप 4 मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे. स्टेप 4 मध्ये आपण काय बॅलन्स करत असतो हायड्रोजन बॅलन्स करत असतो. बॅलन्सिंग द हायड्रोजन ॲटम बघा बॅलन्सिंग हायड्रोजन ॲटम आपण हायड्रोजन ॲटम बॅलन्स करणार आहोत हायड्रोजन ॲटम बॅलन्स करू. आता हायड्रोजन ॲटम्स या साईडला बघा 14 हायड्रोजन्स आहेत आणि या साईडला एकही हायड्रोजन ॲटम्स नाही त्याच्यामुळे इकडे हायड्रोजन बॅलन्स करावं लागेल. इथे तर ऑलरेडी हायड्रोजनचा संबंधच नाही आहे. इथे आपण हायड्रोजन आयन्स या साईडनं 14 ॲड करून बॅलन्स करावं लागणार आहे. म्हणून मी पुन्हा त्या दोन्ही हाफ रिएक्शन्स लिहितो. बघा इथे Fe डायपॉझिटिव्ह ॲक्वियस गिव्स राईज टू Fe ट्रायपॉझिटिव्ह ॲक्वियस. ही ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आहे आणि दुसरी रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स आपली ज्यांच्यामध्ये आता मला हायड्रोजन बॅलन्स करायचे आहे. इथे 14 हायड्रोजन्स आहे इकडे 14 हायड्रोजनची डिफिशियन्सी आहे त्याच्यामुळे 14 हायड्रोजन्स मी इकडे ऍड करणार आहोत. म्हणून Cr2O7 डायनिगेटिव्ह प्लस Cr2O7 डायनिगेटिव्ह प्लस 14H पॉझिटिव्ह काय घ्यायला लागेल आता इथे 14H पॉझिटिव्ह घ्यायला लागेल बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे गिव्स राईज टू काय देणार आहे बघा टॉईस Cr ट्रायपॉझिटिव्ह प्लस 7H2 टॉईस Cr ट्रायपॉझिटिव्ह प्लस 7H2 अशा प्रकारे हे आता आपण हायड्रोजन बॅलन्स केले आणि ऑक्सिजन बॅलन्स केले. म्हणजे हाफ रिएक्शन्स मध्ये आपण पहिल्यांदा ऑक्सिजन बॅलन्स केले नंतर आता हायड्रोजन बॅलन्स केले. आता काय करायचं आहे की चार्ज बॅलन्स करायचा आहे. स्टेप 5 जी आहे ती आहे चार्ज बॅलन्स करणे. काय करणे चार्ज बॅलन्स करणे चार्ज बॅलन्स बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन्स ऍड करून आपण चार्ज बॅलन्स करणार आहोत. आता ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये आपण राईट साईडने इलेक्ट्रॉन्स ऍड करायचा आणि रिडक्शन हाफ रिएक्शन्स मध्ये आपण लेफ्ट साईडने इलेक्ट्रॉन्स ऍड करून चार्ज बॅलन्स करायचा आहे. मग आता मी पहिली जी स्टेप आहे त्यामधला चार्ज बॅलन्स करतो. म्हणजे मला इकडे +2 आहे आणि इकडे इलेक्ट्रॉन्स ऍड करायचा असतो राईट साईडनं. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये राईट साईडनं ऍड करायचं असते. म्हणजे इकडेही +2 आणायचं आहे. तर इकडे जर +2 आणायचं असेल तर या +3 ला +2 मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल 1 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल. म्हणून मी काय करणार आहोत Fe डायपॉझिटिव्ह हे +2 चार्ज बॅलन्स करण्यासाठी या +3 चार्ज मध्ये काय करणार आहोत 1 इलेक्ट्रॉन्स ऍड करणार आहोत. आता हे चार्ज बॅलन्स झाला. इकडेही +2 झाला आणि इकडेही +2 झाला. ऑक्सिडेशन्स मध्ये राईट साईडला ऍड करायचा प्रोडक्ट साईडला आणि रिडक्शन साईडमध्ये लेफ्ट साईडनं ऍड करायचा आहे. म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होत असते म्हणून. आणि म्हणून आता यांचा चार्ज बॅलन्स करू. इथे बघा हे -2 आहे आणि हे 14 आहे. -2 आणि 14 म्हणजे 12H पॉझिटिव्ह चार्ज या साईडला आहे आणि इकडे किती आहे +6. आपल्याला या +6 एवढा चार्ज या साईडनं करायचा आहे. पण ऑलरेडी इथे +12 आहे तो आपल्याला +6 करायचा आहे. तर किती इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल 6 इलेक्ट्रॉन्स या +12 मध्ये ऍड करावं लागेल तर तो +6 एवढा चार्ज होईल. आणि त्यामुळं आपण रिडक्शन्स मध्ये जी रिएक्टंट साईड आहे तिकडे 6 इलेक्ट्रॉन्स ऍड करणार आहोत. म्हणून Cr2O7 डायनिगेटिव्ह प्लस 14H पॉझिटिव्ह प्लस 6 इलेक्ट्रॉन्स गिव्स राईज टू टॉईस Cr ट्रायपॉझिटिव्ह प्लस 7H2 अशा प्रकारे आपण यांना बॅलन्स करू. ठीक आहे. आता काय झालं चार्ज बॅलन्स झाले. आता इलेक्ट्रॉन बॅलन्स करू. म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये
काय झालं, एकच इलेक्ट्रॉन लॉस केला आणि रिडक्शन मध्ये तर 6 इलेक्ट्रॉन गेन करून राहिले. ऑक्सिडेशन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होत असतात तेवढेच रिडक्शन मध्ये गेन झाले पाहिजे. म्हणून आपल्याला सारखे करण्यासाठी या ऑक्सिडेशन इक्वेशन्सला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 6 ने इलेक्ट्रॉन्सनं 6 न मल्टिप्लाय करावं लागेल, या फॅक्टरनं मल्टिप्लाय करावं लागेल. 6 फॅक्टरनं जर मल्टिप्लाय केलं तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्सही 6 होईल आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉनही 6 होईल. आणि त्याच्यामुळं मी यांना मल्टिप्लाय करून लिहितो, आहे की नाही. 6 Fe डायपॉझिटिव्ह प्लस गिव्स राईज टू 6 Fe ट्रायपॉझिटिव्ह प्लस 6 इलेक्ट्रॉन्स आणि याला ॲज इट इज Cr2O7 डायनिगेटिव्ह प्लस 14H पॉझिटिव्ह प्लस 6 इलेक्ट्रॉन्स गिव्स राईज टू काय होईल, ट्वाइस Cr ट्रायपॉझिटिव्ह प्लस 7H2. लक्षात आलं मी काय केलं आहे ते. आता हे दोन्ही इक्वेशन्स आपण काय करू, ऍड करू. बघा लक्षात ठेवायचं. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्स झालेला आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतील आणि फायनल इक्वेशन्स भेटेल आपलं 6 Fe डायपॉझिटिव्ह प्लस Cr2O7 डायनिगेटिव्ह प्लस 14H पॉझिटिव्ह गिव्स राईज टू, हे झालं आपलं रिएक्टंट साइड. आता प्रॉडक्ट साइड मध्ये काय 6 Fe ट्रायपॉझिटिव्ह, त्यानंतर ट्वाइस Cr ट्रायपॉझिटिव्ह प्लस 7H2. इन दिस वे द रिएक्शन्स इज बॅलन्स. अशा प्रकारे फायनल रिएक्शन्स बॅलन्स झाली. आता हे बॅलन्स झालं का नाही ते चेक करू आपण. इथे +12 चार्ज आहे, इथे -2 चार्ज आहे आणि इथे +14 चार्ज आहे. इकडे बघा +18 चार्ज आहे आणि हे +6 चार्ज आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. बॅलन्स आहे की नाही पाहू. हे 14 + 12 किंवा 10 + 14, हे 2 काढून टाकू आपण. 10 + 14 किती होणार आहे, 24 पॉझिटिव्ह चार्ज या साईडला आहे. इकडे 6 + 18 24 पॉझिटिव्ह चार्ज या साईडला आहे. दॅट्स वाय द रिएक्शन्स इज बॅलन्स आणि म्हणून ही रिएक्शन्स ऍक्च्युली बॅलन्स आहे. तर अशा प्रकारे आपण हे रिडॉक्स रिएक्शन्स काय करत असतो, बॅलन्स करत असतो बाय युझिंग हाफ रिएक्शन्स मेथड. इथे केलं काय आपण की हे जे मेन रिएक्शन्स आहेत त्यामधली ऑक्सिडेशन रिडक्शन हाफ रिएक्शन सेपरेट केली. त्यानंतर प्रत्येक हाफ रिएक्शन्स बॅलन्स करत नेली. पहिल्यांदा तर आपण त्यांच्यामध्ये काय बॅलन्स केलं, ऑक्सिजन ॲटम बॅलन्स केले. ऑक्सिजन ॲटम नंतर हायड्रोजन ॲटम बॅलन्स केले. हायड्रोजन ॲटम्स नंतर आयन्स बॅलन्स केले. आयन्स बॅलन्स करत असताना इलेक्ट्रॉन ऍड करत असतो. ऑक्सिडेशन्स मध्ये लेफ्ट हँड साईडला ऍड करायचं म्हणजे प्रॉडक्ट साईडनं आणि रिडक्शन्स मध्ये राईट हँड साईडने इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे टू बॅलन्स द चार्ज. आणि फायनली लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम व्हायला पाहिजे म्हणून तेवढ्या फॅक्टरनं आपण मल्टिप्लाय करतो. जसं इथे आपण 6 न मल्टिप्लाय केलं आणि फायनली ते दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. जे रिझल्टंट इक्वेशन असेल ते इट इज द बॅलन्स रिडॉक्स रिएक्शन्स बाय युझिंग द हाफ रिएक्शन्स मेथड और आयन इलेक्ट्रॉन्स मेथड आणि इट इज अप टू द ऍसिडिक मीडियम. बेसिक मीडियम मध्ये असतं तर तुम्हाला बघा लक्ष द्या. इकडे आपण सेकंड रिएक्शन्स पाहणार आहोत. आयन इलेक्ट्रॉन्स मेथड किंवा हाफ रिएक्शन्स मेथडनुसार ही फॉलोइंग रिडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स करणार आहोत. तर आता हाफ रिएक्शन्स मेथडमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की हे जे मेन रिडॉक्स रिएक्शन्स आहेत हे दोन हाफ रिएक्शन्स मध्ये काय करायचे आहे, आता सेपरेट आउट करायचे आहे. बरोबर आहे. या रिएक्शनचं नाव काय, हाफ रिएक्शन्स मेथड. बघा लक्ष ठेवायचं आहे, हाफ रिएक्शन्स मेथड. तर आपण या रिएक्शनच्या नावातच सर्व काही आहे की या मेन रिडॉक्स रिएक्शन्सला दोन हाफ रिएक्शन्स मध्ये आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत आणि नंतर बॅलन्स करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेप जी आहे, स्टेप फर्स्ट हे फिक्स आहे. सर्वांना माहिती आहे की स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय करत असतो है की नाही, बॅलन्सिंग द अदर आयटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. इकडेही एक सल्फर आहे, इकडेही एक सल्फर आहे, इकडेही एक Fe आहे, इकडे एक Fe आहे आणि त्यामुळे ऑलरेडी हे आयटम बॅलन्स आहे. ऑक्सिजन आयटमची ऑक्सिडेशन स्टेट असाइन करायची आहे. सल्फरची +4, ऑक्सिजनची -2, इथेही Fe ची +3,
आणि इथे Fe +2 Fe डायपॉझिटिव्ह मध्ये आणि SO4 मध्ये सल्फरची आहे +6 ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिजनची आहे -2. त्यानंतर आपण दोन ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आणि रिडक्शन हाफ रिएक्शन सेपरेट आउट करणार आहोत. तर जिथे सल्फर आहे बघा इथे सल्फरचं काय होऊन राहिलेलं आहे ऑक्सिडेशन होऊन राहिलेलं आहे म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स +4 चं कन्व्हर्शन +6 म्हणजे इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन आणि म्हणूनच आपण याला काय म्हणत असतो ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स. इथे ऑक्सिडेशन होऊन राहिलेलं आहे आणि इथे जे दुसरी रिएक्शन्स आहेत Fe ट्रायपॉझिटिव्हचं कन्व्हर्शन Fe डायपॉझिटिव्ह मध्ये +3 चं कन्व्हर्शन +2 मध्ये याचा अर्थ हे रिडक्शन हाफ रिएक्शन्स आहे. स्टेप 2 आहे की ह्या दोन हाफ रिएक्शन्स काय करायचे आपल्याला सेपरेट करून लिहायचे आहेत आणि नंतर त्यांना बॅलन्स करायचं आहे आणि म्हणून डिवाइडिंग द इक्वेशन्स इनटू टू हाफ इक्वेशन्स ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स अँड रिडक्शन हाफ इक्वेशन्स म्हणून आपण डिवाइड करणार आहोत या इक्वेशन्सला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स मध्ये. म्हणून आता ज्यांचं ऑक्सिडेशन होते ते लिहिणार आहोत. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स जे आहे ते लिहायचं आहे. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स लिहू आपण पहिल्यांदा. तर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स कोणतं आहे कोणाचं ऑक्सिडेशन होऊन राहिलेलं आहे SO2चं कन्व्हर्शन्स SO4 मध्ये होऊन राहिलेलं आहे टॉईस निगेटिव्ह मध्ये. हे झालं ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आणि दुसरी जी आहे ती आहे रिडक्शन हाफ रिएक्शन्स ती लिहिणार आहोत. रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स मध्ये Fe ट्रायपॉझिटिव्हचं कन्व्हर्शन्स Fe डायपॉझिटिव्ह मध्ये होऊन राहिलेलं आहे. स्टेप 3 अशी असते की बॅलन्सिंग द ऑक्सिजन ॲटम्सला बॅलन्स करणार आहोत ऑन द डिफिशियंट साईड. आता इकडे किती ऑक्सिजन आहे 4 आणि इकडे 2च ऑक्सिजन आहे. इथे तर काही विषयच नाही त्याच्यामुळे ऑक्सिजन बॅलन्स करू आपण. तर SO2 प्लस या साईडनं टॉईस H2O आपल्याला ऍड करावं लागेल. SO4 डाय निगेटिव्ह हे झालं पहिलं इक्वेशन्स. सेकंड इक्वेशन्स काय राहणार आहे Fe ट्रायपॉझिटिव्ह गिव्स राईज टू Fe डायपॉझिटिव्ह. क्लिअर झालं. ऑक्सिजन बॅलन्स केले. आता हायड्रोजन बॅलन्स करू. या साईडनं 4 हायड्रोजन आहे या साईडनं एकही हायड्रोजन ॲटम्स नाही. त्याच्यामुळे स्टेप 4 आहे की हायड्रोजन ॲटम बॅलन्स करणे. हायड्रोजन ॲटम हाफ रिएक्शन्स मध्ये बॅलन्स करणे. तर मग आता मी SO2 प्लस टॉईस H2O गिव्स राईज टू SO4 डायनिगेटिव्ह प्लस हे 4 हायड्रोजन ॲटम्स या साईडनं आपण ऍड करू हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी आणि Fe ट्रायपॉझिटिव्ह गिव्स राईज टू Fe डायपॉझिटिव्ह. हे ऑलरेडी जशाल तसं राहील कारण याच्यात हायड्रोजन नाही ऑक्सिजन नाही. आता ही जी दोन हाफ इक्वेशन्स आहेत त्यांच्यामध्ये स्टेप 5 काय असते चार्ज बॅलन्स करणे. स्टेप 5 चार्ज बॅलन्स करणे. चार्ज करणार आहोत. चार्ज बॅलन्स बाय ॲडिंग द इलेक्ट्रॉन्स. काय करून बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन्स ऍड करून आपण चार्ज बॅलन्स करणार आहोत. मग आता जे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आहेत तिथे आपण राईट साईडला ऍड करत असतो. तर बघा हा SO2 प्लस टॉईस H2O गिव्स राईज टू काय इकडे SO4 डायनिगेटिव्ह प्लस 4H पॉझिटिव्ह आहे की नाही. आता बघा इकडे 0 चार्ज आहे. तर आता इकडं 0 चार्ज इकडेही आपल्याला 0च करायचा आहे कारण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये आपण प्रॉडक्ट साईडने इलेक्ट्रॉन्स ऍड करतो म्हणजे राईट साईडने ऍड करतो. तर आता इथे ऑलरेडी बघा किती आहे +4 -2 म्हणजेच किती राहिला +2 म्हणजे +2 चार्ज इकडे आपल्याला बॅलन्स करायचा आहे म्हणून आपण इकडे किती इलेक्ट्रॉन्स ऍड करणार आहोत +2. आता इकडेही 0 झाला आणि इकडेही 0 झाला आहे की नाही. आपल्याला राईट हँड साईडचा चार्ज बॅलन्स करायला लागते बाय ॲडिंग द लेफ्ट हँड साईड चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन्स इन ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स. ठीक आहे अशा प्रकारे. आता रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स मध्ये आपण रिएक्टंट साईडकडून इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो. रिएक्टंट साईडकडे इलेक्ट्रॉन्स ऍड करतो. जसं Fe ट्रायपॉझिटिव्ह गिव्स राईज टू Fe डायपॉझिटिव्ह आहे. बघा इथे सेकंड याच्यात काय Fe ट्रायपॉझिटिव्ह गिव्स राईज टू Fe डायपॉझिटिव्ह. आपल्याला इकडे इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे असते रिडक्शन हाफ रिएक्शन्स मध्ये इकडला चार्ज बॅलन्स करण्यासाठी. ते इकडे +2 आहे
इकडे +3 आहे आणि म्हणून इकडेही +2 करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन्स आपल्याला ऍड करावं लागणार आहे. आता बघा, ऍक्च्युली या रिएक्शन्स मध्ये एक इलेक्ट्रॉन्स गेन झाला आणि या रिएक्शन्स मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झाले. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम होण्यासाठी आपण काय करतो, सुटेबल कोएफिशिएंट न मल्टिप्लाय करतो. म्हणून याला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे टू बॅलन्स द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. स्टेप्स नेक्स्ट टाइम जे कोणती असेल ते आहे की नाही, बॅलन्सिंग द नंबर ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स और गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय मल्टिप्लाइंग द सुटेबल कोएफिशिएंट फॉर द डिफिशियंट साइड. आता जसं इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स 1च होऊन राहिला आहे, पण आपल्याला लॉस मध्ये 2 आहे, तर मग 2 इलेक्ट्रॉन्स यांनी गेन केले पाहिजे. म्हणून होल इक्वेशन्सला आपण त्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता हे दोन्ही इक्वेशन्स वापस लिहितो मी. SO2 प्लस H2O गिव्स राइज टू SO4 डायनिगेटिव्ह प्लस 4H पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, आणि यालाही आता 2 न मल्टिप्लाय करतो म्हणून ट्वाइस Fe ट्रायपॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स राइज टू ट्वाइस Fe डायपॉझिटिव्ह. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉनही सेम आहे आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉनही सेम झाले, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन सेम झाले. तर हे दोन्ही हाफ इक्वेशन आता काय करू, आपण ऍड करू. आता ऍड केल्यानंतर हे इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल आणि आपल्याला फायनली इक्वेशन्स काय भेटेल बघा. SO2 प्लस ट्वाइस H2O प्लस SO2 प्लस ट्वाइस H2O प्लस ट्वाइस Fe ट्रायपॉझिटिव्ह गिव्स राइज टू. आता प्रॉडक्ट साइडचे लिहा, जे काही प्रॉडक्ट साइड आहे ते आपल्याला काय, ट्वाइस Fe डायपॉझिटिव्ह हे लिहिलं मी पहिल्यांदा प्लस SO4 डायनिगेटिव्ह प्लस 4H पॉझिटिव्ह. आता ही झाली बॅलन्स रेडॉक्स रिएक्शन्स. चेक करू आपण हे बॅलन्स झाली की नाही ते बघा, लक्षात ठेवायचं आहे. कसं चेक करसाल, चार्ज चेक करा. +6 या साईडला आहे, या साईडला बघा +4 आणि हे +4 8 -2 आहे की नाही, म्हणजेच काय येणार आहे 8 -2 म्हणजे 6, म्हणजे याही साईडला +6 आहे आणि याही साईडला +6 चार्ज आहे. याचा अर्थ चार्ज बॅलन्स आहे, ॲटमही बॅलन्स आहे. तर अशा प्रकारे हे ऑक्सिडेशन्स ॲसिडिक मीडियममध्ये आपण हाफ रिएक्शन्स मेथडनुसार रेडॉक्स रिएक्शन्स काय करतो, बॅलन्स करत असतो. तर हे सेकंड एक्झाम्पल झालं. असंच आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहू, हाफ रिएक्शन्स मेथडवालं, ज्यांना आपण ॲसिडिक कंडिशन्समध्ये ह्या रेडॉक्स रिएक्शन्स काय करत असतो, बॅलन्स करत असतो.